नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी KTJ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर गणेश रावसाहेब पाटील. आज आपणापुढे TY.BCom या वर्गातील ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या विषयामधला प्रकरण नंबर 1 अंकेक्षण अर्थ, व्याप्ती आणि उद्देश आपण आज बघणार आहोत. चला त्याची आपण सुरुवात करूया. अंकेक्षण अर्थ आणि व्याप्ती. प्रास्ताविक. हिशोब तपासणीला प्रतिशब्द अंकेक्षण आहे. एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, सरकारी संस्था, खाजगी मर्यादित प्रमंडळे, सार्वजनिक अमर्यादित प्रमंडळे, सरकारी खाते इत्यादी या सर्वांना आर्थिक वर्षात त्यांना मिळालेले उत्पन्न आणि त्यांनी केलेला खर्च याची तपासणी कायदेशीर नोंदणीकृत हिशोब तपासणीकडून करून घ्यावी लागते. सरकारचे सुद्धा हिशोब तपासणीसाठी स्वतंत्र खाते असते. या खात्यांकडून सरकारच्या महत्त्वाच्या खात्यांचे अंकेक्षण केले जाते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अंकेक्षणाबद्दलचे विचार मांडले आहेत. त्यावेळच्या अर्थव्यवस्थेत सरकारच्या तिजोरीत अफरातफर होऊ नये यासाठी चोख व्यवस्था केलेली आढळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात रकमेच्या अफरातफरीच्या 40 पद्धतींचे विश्लेषण केलेले आहे. भारतात जसजसा उद्योगाचा विकास होत गेला तसतसा अंकेक्षणाचा सुद्धा विकास झाला. भारतात फार वर्षापूर्वी हिशोब लिहिण्याची एक नोंदी पद्धत होती. आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या हिशोबाचे परीक्षण मोठे व्यापारी निपक्षपाती, विश्वासू आणि तज्ज्ञ व्यक्तींकडून करून घेत असत. त्यामुळे त्यांना आपल्या व्यवसायाची वास्तविक आर्थिक परिस्थिती कळत असे आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना काही अफरातफर केलेली असेल तर ते सुद्धा लक्षात येत असे. ऑडिट हा अंकेक्षणाला इंग्रजी प्रतिशब्द आहे. ऑडिट हा शब्द ओडायरपासून निर्माण झाला. ओडायर म्हणजे ऐकणे. पूर्वी ग्रीक राज्यात हिशोब लिहिण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जात असे आणि हा व्यक्ती आपला जमा खर्चाचा तपशील निपक्षपाती व तज्ज्ञ व्यक्तीला ऐकवत असे. हा तज्ज्ञ व्यक्ती तो हिशोब ऐकल्यावर आपले मत प्रदर्शित करीत असे. तेथूनच अंकेक्षणाची सुरुवात झाली. पण भारतात प्रचलित असलेली एक नोंदी पद्धत अंकेक्षणाची पद्धती या त्यावेळच्या मानाने सुटसुटीत आहे. कारण हिशोब लिहिणे हे केव्हाही चांगले असते, कारण त्याची कायमस्वरूपी नोंद असते. 1994 मध्ये इटलीतील लुका पिसिओला यांनी द्विनोंदी पद्धतीचा शोध लावला आणि अंकेक्षण पद्धतीत क्रांतीच घडवून आणली. प्रथम इंग्लंडमध्ये इसवी सन 1844 मध्ये इंग्लंडच्या अधिनियमानुसार प्रमंडळाचे हिशोब लिहिण्याची पद्धती स्वीकारली. त्यावेळी त्या हिशोबाची तपासणी करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आणि अंकेक्षणाचे काम करणारी व्यक्ती ही जमा खर्चाची पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती असावी असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने इंग्लंडमध्ये 11 मे 1880 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट संस्थेची स्थापना झाली. तज्ज्ञ व कुशल असे लेखापाल अंकेक्षण तयार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. भारतातही अंकेक्षण तयार करण्याच्या दृष्टीने इसवी सन 1949 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेची स्थापना झाली. 1956च्या अधिनियमानुसार भारतात ज्या खाजगी आणि सार्वजनिक प्रमंडळाची स्थापना झाली त्या सर्वांना प्रमंडळ अधिनियमानुसार आपले हिशोब हे अंकेक्षणाकडून तपासून घेणे सक्तीचे करण्यात आले. इतरांनी लिहिलेला हिशोब तपासून ते बरोबर आहेत तसेच ते नियमानुसार आहेत असे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अंकेक्षण म्हटले गेले. या अंकेक्षणाचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या हे कायद्याने निश्चित केली गेली. हिशोब लिहिण्याची एक कला असते आणि त्या व्यक्तीने लिहिलेले हिशोब अधिकृत आहेत असे सांगणारी व्यक्ती ही वेगळी असते. ही वेगळी असणारी व्यक्ती म्हणजेच अंकेक्षण होय आणि त्याने केलेली हिशोबाची तपासणी म्हणजे या अंकेक्षण म्हणजे काय. शास्त्रीय पद्धतीने जमा खर्चांच्या पुस्तकांचे आणि आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म आणि गहन परीक्षण करण्याच्या कार्याला अंकेक्षण असे म्हणतात. हिशोब तपासून ते बरोबर आहेत किंवा नाही, व्यवसायाचे वार्षिक लेखे ही व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती स्पष्ट करतात किंवा नाही
अशा आशयाचे कायद्यानुसार प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अंकेक्षक असे म्हणतात. अंकेक्षणाची सर्वसाधारण व्याख्या. अंकेक्षण म्हणजे व्यक्तीचे, संघटनेचे, पद्धतीचे, कृतीचे, प्रकल्पाचे आणि उत्पादकाचे केलेले परीक्षण होय. आपण अंकेक्षणाच्या काही व्याख्या बघूया. यामध्ये सगळ्यात पहिली व्याख्या केलेली श्री स्पायसर आणि पेगलर यांनी. स्पायसर आणि पेगलर यांच्या मते अंकेक्षण म्हणजे व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती प्रदर्शित होईल अशा पद्धतीने ताळेबंद तयार केला आहे किंवा नाही, आणि नफा तोटा पत्रकावरून संबंधित काळातील नफा तोटा लक्षात येतो किंवा नाही हे समजण्यासाठी जमा खर्चाच्या पुस्तकाचे, लेख्यांचे आणि प्रमाणकांचे परीक्षण होय. व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी आणि बिनचूक दाखवण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी व्यावसायिक लेखापुस्तकांचे, खात्यांचे आणि प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजेच लेखापरीक्षण होय. दुसरी व्याख्या केलेली श्री R.G. विल्यम्स यांनी. ते म्हणतात, अंकेक्षण म्हणजे अंकेक्षणाची व्यवस्थित तपासणी करणे, त्याचे प्रमाणन करणे, त्याचे विश्लेषण करणे, तुलना करून त्याचे परीक्षण करून त्या पुस्तकाबद्दल आपले खरे, योग्य आणि वास्तविक मत मांडणे म्हणजे अंकेक्षण होय. अंकेक्षणाची व्याख्या केली आहे श्री L.R. डिक्सी यांनी. ते म्हणतात, अंकेक्षण हे लेखापुस्तकातील हिशोबांचे परीक्षण होय. व्यवहाराशी संबंधित हिशोब योग्य पद्धतीने लिहिण्यात आलेले आहेत किंवा नाहीत हे पाहण्याच्या उद्देशाने केलेले व्यापारी हिशोब पुस्तकांचे, खात्यांचे आणि प्रमाणकांचे परीक्षण म्हणजे अंकेक्षण होय. अंकेक्षण म्हणजे चुका शोधणे नव्हे, तर अंकेक्षण ही एक प्रक्रिया आहे. नियमाच्या अधीन राहून हिशोब व्यवस्थितपणे, वैगुण्य, अनियमितता, अतिक्रमण प्रशासनाच्या दृष्टीस आणून देते. एवढेच नाही तर पुढील प्रकल्प योग्य व योजनाबद्ध, अधिक कार्यक्षमरित्या, काटकसरीने व तत्परतेने राबवले जातील यासंबंधी उपाय सुचवणे हे सुद्धा अंकेक्षणाचे उद्दिष्ट असते. त्यानंतरची व्याख्या केलेली श्री A.K. चंदा यांनी. A.K. चंदा म्हणतात, अंकेक्षण म्हणजे एखाद्या व्यवसायाच्या पुस्तकाचे आणि हिशोबाच्या प्रमाणकांच्या साहाय्याने विशिष्ट परीक्षण होय, ज्याच्या आधारे हिशोब पुस्तके केलेली असतात आणि त्या हिशोब तपासणीच्या किंवा अंकेक्षणाचा हेतू असतो एका विशिष्ट कालावधीकरता तयार केलेले ताळेबंद व नफा तोटा पत्र त्या व्यवसायाची सत्यस्थिती प्रगट करेल. श्री R.G. बाटलीबाई यांच्या मते अंकेक्षण म्हणजे व्यवसायातील अशा पत्रकांची सूक्ष्म तपासणी की ज्यामध्ये विशिष्ट पुरावे पाहिले जातात आणि अंकेक्षकाला त्याच्या साहाय्याने त्या पत्रकाविषयी अहवाल देता येणे शक्य होते. अंकेक्षणाच्या वरील व्याख्या विचारात घेता असे लक्षात येते की अंकेक्षण करताना अंकेक्षकाला व्यावसायिकाने लिहिलेल्या हिशोबपत्रकांचे प्रमाणकांच्या साहाय्याने परीक्षण करावे लागते. यावरून एक लक्षात येते की अंकेक्षण एक कला आहे आणि अंकेक्षण करताना रोख व्यवहारांची प्रमाणके अत्यंत काळजीपूर्वक तपासली जातात आणि जर काही अफरातफर आणि चुका असतील तर त्या शोधून काढल्या जातात. लेखाकर्म किंवा अंकेक्षण हे शास्त्र आहे, कारण हिशोबपत्रके आणि विवरणपत्रके तपासताना ती हिशोबपत्रके ही लेखाकर्माच्या तत्व आणि सिद्धांतानुसारच लिहिली आहेत हे तपासले जाते. अंकेक्षण करताना प्रमाणकाच्या साहाय्याने हिशोबांची सत्यता पडताळली जाते. तसेच विवरणपत्रे योग्य प्रकारे तयार केली आहेत हे सुद्धा पाहिले जाते. अंकेक्षणाचा उद्देश फक्त चुका शोधणे हा नाही, तर व्यावसायिकाने केलेले प्रत्येक रोख खर्च हा योग्य प्रकारे केला आहे किंवा नाही याची पडताळणी करणे हा असतो. हिशोबपत्रकाचे आणि विवरणपत्रकाचे परीक्षण करताना अशा प्रकारे केले जाते की आर्थिक स्थितीचे वास्तविक चित्र व्यवसायाशी हितसंबंधित व्यक्तींना माहीत करून दिले जातात आणि त्यांनी वेळेचे बंधनही त्यांना दिले असते.
अशा पद्धतीने अंकेक्षणाच्या व्याख्येवरून अंकेक्षणाचे जे काही आपल्याला अंकेक्षणाचे स्वरूप आणि व्याप्ती. कोणत्याही व्यवसायाशी निगडीत एक विशिष्ट कालखंडात हिशोब हे लेखाकर्माच्या सिद्धांतानुसार लिहिले आहेत किंवा नाहीत हे, तसेच नफा तोटा पत्रक वास्तविक नफा दाखवते किंवा नाही, ताळेबंदातील देयता आणि जिंदगी व्यवसायाची सत्यता दाखवतात किंवा नाहीत आणि योग्य ती शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीकडून झाली आहेत, त्याच अंकेक्षण असे म्हणतात. हे अंकेक्षण होत असताना अंकेक्षणाकडून योग्य त्या कायद्याचे पालन होत आहे किंवा नाही, अंकेक्षण होत असताना संबंधित व्यावसायिकाने योग्य ते पुरावे दाखल केले आहेत आणि प्रमाणके सादर केली असून अंकेक्षकाने अत्यंत त्रयस्थपणे ते हिशोब तपासले आहेत, यालाच अंकेक्षण असे म्हणतात. अंकेक्षण हा व्यावसायिकाच्या विविध खात्यांचे अत्यंत त्रयस्थपणे टीकात्मक परीक्षण करतो, यालाच अंकेक्षण म्हटले जाते. अंकेक्षणाचे स्वरूप अशा पद्धतीने स्पष्ट होत जाते. अंकेक्षणाला कला म्हटले जाते कारण व्यावसायिकांच्या विविध पुस्तकांचे अंकेक्षण परीक्षण करत असतो, तेव्हा त्यात कलात्मकता असते. कधी अंकेक्षण हा पूर्णपणे अतिसूक्ष्मपणे हिशोबाचे निरीक्षण करत असतो. अंकेक्षणाला जेथे गडबड आढळते तेथे तो हिशोब लिहिणाऱ्या व्यक्तीला अत्यंत कुशलपणे प्रश्न विचारून हवी ती माहिती काढून घेतात आणि म्हणून अंकेक्षण ही कला आहे. अंकेक्षणाला खरा अर्थ प्राप्त होतो जेव्हा अंकेक्षणातून व्यवसायाचा नफा तोटा पत्रकातून खरी माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अंकेक्षण करत असतो. अंकेक्षण एक शास्त्र आहे कारण अंकेक्षण करीत असताना अत्यंत तांत्रिकपणे अंकेक्षण हा अंकेक्षण करत असतात. हिशोब लिहिणाऱ्याने कायद्याचे उल्लंघन न करता दिलेल्या नियमांच्या अधीन राहून हिशोब लिहिले आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचे काम अंकेक्षणाकडून होत असते. व्यवसायाच्या लेखापुस्तकांचे हिशोब सत्य आणि शास्त्रीय पद्धतीने टीकात्मक परीक्षण अंकेक्षणात व्यवसायाच्या वास्तविक आर्थिक स्थितीचे सत्य ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी व्यवसायाच्या लेखापुस्तकांची नियमानुसार तपासणी, सूक्ष्म परीक्षण, सत्यापन, हिशोबातील काटेकोरपणा आणि हिशोब लिहिताना घेतलेली दक्षता इत्यादीचा विचार अंकेक्षणात होतो. वरील सर्व गोष्टी या अंकेक्षणाचे स्वरूप दर्शवतात, तर अंकेक्षणाची व्याप्ती ही पुढील व्याप्ती. व्यवहाराची गणितीय शुद्धता तपासणे. व्यावसायिक संस्थेच्या खातेपुस्तकांची आणि लिहिलेल्या व्यवहारांची गणितीय शुद्धता तपासली जाते. नंबर 2, व्यवहारांची नियमानुसार नोंद केली आहेत किंवा नाही हे तपासली जाते. व्यापार संस्थेचे दस्तऐवज, कागदपत्र, पावत्या उचित व नियमानुसार तयार केल्या आहेत किंवा नाही हे बघितलं जातं. व्यापारी संस्थेची कीर्द व रोज कीर्दीतील प्रत्येक खात्यांच्या बेरजा आणि वजाबाक्या तपासल्या जातात. व्यापारी संस्थेची तेरीच पत्रक तपासली जाते. तांत्रिक माहितीसाठी अंकेक्षणास अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवर अवलंबून राहावे लागते. व्यापारी संस्थेचे व्यापार पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंदातील संपत्ती आणि देयतांचे मूल्यांकन काढून ते योग्य असल्यास किंवा नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते. व्यापारी संस्थेच्या हिशोबाची सत्यता, हिशोबाचे पूर्णत्व तपासून बघितले जाते. संस्थेच्या व्यवहारांचे अंकेक्षण करताना निर्माण झालेल्या शंका, त्रुटी, अपूर्णता इत्यादींचे समाधान होईपर्यंत अंकेक्षण केले जाते. लेखापुस्तकांची पूर्ण तपासणी, परीक्षण झाल्यानंतर वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा सादर केला जातो. अंकेक्षणास प्राप्त झालेली माहिती अहवाल हा अंकेक्षणास देणे बंधनकारक असते आणि अहवाल तयार झाल्यावर तो सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जातो. अशा पद्धतीने अंकेक्षणाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती मी आपल्यासमोर मांडली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पहिल्या लेक्चरमध्ये अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाचा अर्थ, अंकेक्षणाच्या व्याख्या, अंकेक्षणाच्या विविध तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या,
तसेच अंकेक्षणाचे स्वरूप आणि व्याप्ती याचा आपण अभ्यास केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाचे स्वरूप आणि व्याप्ती हा 16 मार्काचा प्रश्न विद्यापीठात आत्तापर्यंत बहुतेक वेळाच विचारला गेला आहे. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही याचा अभ्यास करावा. तसेच आपण व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा अंकेक्षणाचा अभ्यास करणे कर्मप्राप्त आहे. थँक्यू व्हेरी मच.